नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण इंडिया इयरबुक 2020च्या एन्व्हायरमेंट या चॅप्टरविषयी जाणून घेणार आहोत. यातले महत्त्वाचे फॅक्ट्स बघणार आहोत. तत्पूर्वी हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. या टेलिग्राम चॅनलला सायमल्टेनियसली फॉलो करा आणि याच नावाचा आपला फेसबुकवर ग्रुप आहे, त्यालाही तुम्ही सायमल्टेनियसली फॉलो करा. सो आपण एन्व्हायरमेंट पर्यावरण हे खूप महत्त्वाचं चॅप्टर आहे याच्यातलं इंडिया एअर बुकमधलं, आणि या संबंधीचे महत्त्वाचे जे फॅक्ट्स आहेत ते आपण बघणार आहोत. तर आता ही जी मिनिस्ट्री आहे तर ती मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट क्लायमेट चेंज असं हिचं नाव आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता ही काही याच्यासाठी मिनिस्ट्री जी आहे ती नोडल एजन्सी आहे, आणि काही याच्यासाठी जी आहे तर ती कोऑर्डिनेशन करते ती फक्त. तर ते नीट प्रोग्राम्स बघून ठेवायचे. नोडल एजन्सी कशासाठी आहे? युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम UNNP, इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटेन डेव्हलपमेंट, आणि युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑफ एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट. तर या तीन संस्था आहेत, UNEP, त्याच्यानंतर ICIMOD, आणि तिसरी आहे UNCED. तर यांच्यासाठी ती नोडल एजन्सी आहे. कॉर्डिनेट कशासाठी कॉर्डिनेट करतं? तर कमिशन ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट, CDS, ग्लोबल एन्व्हायरमेंटल फॅसिलिटी, हे पण आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर ह्या रिजनल बॉडीज आहेत, आणि जे काही इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल ऑफ एशिया पॅसिफिक, इस्केप, आणि त्याच्यानंतर सार्क, याला ते कॉर्डिनेट करतं. मग तुम्ही या नोडलसाठीच्या 3 लक्षात ठेवा. बाकी संपला विषय, मग बाकी दुसऱ्या ऑप्शनमध्ये आलं तर बाहेर काढायचं. त्याच्यानंतर बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया. तर हे बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया याचं काम काय? 1890मध्ये स्थापना झालेली याची, आणि याचं काम जे आहे ते भारतामधलं जे काय आहे, एक्सप्लोर प्लांट रिसोर्सेस ऑफ कंट्री अँड आयडेंटिफाय प्लांट स्पेसिस विथ द इकॉनॉमिकल व्हर्च्यूज. म्हणजे जे काही प्लांट रिसोर्सेस संसाधन आहे इन केस ऑफ प्लांट्स, तर ते आयडेंटिफाय करणं, त्याचे इकॉनॉमिक व्हर्च्यूज असतील तर ते बघायचे. झुओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया 1916मध्ये याची स्थापना आहे बघा. तर बॉटॅनिकल सर्वे जे आहे ते 1890 आहे, याच्या आधी आलेलं आहे. आणि हिच्यामध्ये काय आहे, मग हिच्यात सेम की रिसर्च कशाबद्दल करायचा, ॲडव्हान्स नॉलेज इन केस ऑफ रिच फोना, म्हणजे ॲनिमल्स. ओके, तर ते प्लांट संबंधी ॲनिमल संबंधीचं आहे. 100 वर्षे जुनी आहेत दोघी संस्था. याचं हेडक्वार्टर जे आहे ते कोलकाताला आहे. त्याच्यानंतर फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया. आता फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया 1981मध्ये याची स्थापना झालेली आहे, 1981. ओके, आणि इंडियाने एक प्रोग्राम राबवला होता जो FAO म्हणजे फूड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, युनायटेड स्टेट्सची स्पेशलाइज्ड एजन्सी आहे, आणि UNDP या दोघांबरोबर, तो म्हणजे पीसफर प्री इन्व्हेस्टमेंट सर्वे ऑफ फॉरेस्ट रिसोर्सेस. तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. हा प्रोजेक्ट 1965मध्ये यांनी FAO आणि UNDP बरोबर केला होता. आता चान्सेस कमी आहे याच्यावर प्रश्न यायचे. जिथं जिथं जास्त चान्सेस आहे प्रॉपर, तर मी ते सांगत राहील तुम्हाला. कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, रिओ दो जेनेरिओ अर्थ समिट जे झालं होतं 1992मध्ये, तर त्याच्यातलं की ॲग्रीमेंट आहे हे. याच्यामध्ये जे ऑब्जेक्टिव्स आहेत, एक सगळ्यात बेसिक कन्झर्वेशन ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, जे काही जैविक विविधता आहे त्याचं संवर्धन करणे. सस्टेनेबल यूज ऑफ कंपोनंट्स, जे काही संसाधनं आहे ते सस्टेनेबली यूज करा. आणि तिसरं फेअर अँड इक्वेटेबल शेअरिंग ऑफ बेनिफिट अरायझिंग आउट ऑफ यूज ऑफ जेनेटिक रिसोर्सेस. जे काही प्रॉफिट येणार आहे, बेनिफिट्स येणार आहे, त्याचा शेअर जो आहे तो इक्वली डिस्ट्रीब्यूट झाला पाहिजे. भारताने याला रॅटिफाय केलं होतं 1994मध्ये. आलं 92मध्ये. याचे 3 महत्त्वाचे हे आहेत: कन्झर्वेशन ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, सस्टेनेबल यूज ऑफ कंपोनंट्स, आणि तिसरा आहे फेअर अँड इक्विटेबल शेअरिंग ऑफ बेनिफिट्स. 1994मध्ये भारताने याला रॅटिफाय केलं. याच्यासाठी भारताने की याचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन भारतात व्हावं, याच्यासाठी बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ॲक्ट 2002मध्ये आणला. ओके, आणि त्याच्यानंतर हिच्यामध्ये 2 नॅशनल बायोलॉजिकल ॲक्शन प्लॅनसुद्धा बनवला भारताने 2008मध्ये. तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी हिच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर 2014मध्ये त्यांनी NBAPच्या अंतर्गत, म्हणजे नॅशनल बायोलॉजिकल ॲक्शन प्लॅनच्या अंतर्गत 20 नॅशनल टार्गेटसुद्धा ठेवले होते. म्हणजे बायोलॉजिकल डायव्हर्सिटी इम्प्लिमेंट करण्यासाठी भारताने एकतर ते रॅटिफाय केलं 1994ला, 2002मध्ये बायोलॉजिकल ॲक्ट आणला, 2008मध्ये नॅशनल बायोडायव्हर्सिटी ॲक्शन प्लॅन आणला, 2014मध्ये तिच्यात 20 नॅशनल टार्गेट्स ठेवले.
त्याच्यानंतर नागोया प्रोटोकॉल एक लक्षात ठेवायचा. नागोया प्रोटोकॉल ऑन असेस अँड बेनिफिट शेअरिंग ABS हा 2010 मध्ये अडॉप्ट केला गेला. तर याच्यामध्ये काय आहे की फेअर शेअरिंग ऑफ बेनिफिट्स, ओके, जे वरती होतं तिच्यामध्ये. त्याच्यानंतर बायोलॉजिकल रिझर्व. आता बायोलॉजिकल रिझर्व जे आहे तर ते 1970च्या दशकातला हा सगळा 1970चा प्रोग्राम आहे, युनेस्कोने लॉन्च केला होता. तर एकंदरच हिच्यामध्ये काय आहे की नॅचरल आणि सोशल सायन्स ऑन द बेसिस ऑफ रॅशनल यूज ऑफ कन्झर्वेशन ऑफ रिसोर्सेस ऑफ बायोस्पियर, आणि मानवाशिवाय हे होऊ शकत नाही म्हणून एकंदरच मॅन अँड बायोस्पियर 1970 ते लक्षात ठेवा. तर हे एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर बायोसेफ्टी. बायोसेफ्टीसाठी कार्टाजेना बायोसेफ्टी प्रोटोकॉल आला होता. आणि बायोलॉजिकल कन्झर्वेशन जे आहे ते 1991-92 पासून सुरू होतं. त्यावेळेस भारताचा 8th प्लॅन चालू होता, ते पण लक्षात ठेवा. बऱ्याचदा कुठल्या प्लॅनमध्ये हे सुरू झालं वगैरे विचारलं होतं. आता कार्टाजेना प्रोटोकॉल जो आहे तर त्याच्या अंतर्गत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते की सेफ ट्रान्सफर. कशाचं सेफ ट्रान्सफर? यूज ऑफ हँडलिंग आणि यूज लिव्हिंग मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. म्हणजे लिव्हिंग मॉडिफाईड ऑर्गॅनिझम म्हणजे काय आहे ना की त्याच्यात जर समजा इन केस ऑफ जेनेटिकल इश्यू असेल, काही असेल, तर त्यावेळेस ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातं आहे तर त्याचं हँडलिंग खूप प्रॉपर झालं पाहिजे लिव्हिंग मॉडिफाईड ऑर्गॅनिझमचं. आणि त्याचा कसलाही इम्पॅक्ट ह्युमनवर चुकीच्या पद्धतीने पडता कामा नये. जे काही जैविक विविधता आहे त्याच्यावर पडता कामा नये. कार्टाजेना प्रोटोकॉल फॉर बायोसेफ्टी लक्षात ठेवा, 2000 भारताने हा अडॉप्ट केला होता. तर ते एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन. वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन, तर वाईल्ड लाईफ डिव्हिजन जे आहे मिनिस्ट्रीचं, त्या वाईल्ड लाईफ वन्यजीव विभाग जो आहे त्याच्यामध्ये 2 सब डिव्हिजन आहेत. एक प्रोजेक्ट एलिफंट डिव्हिजन आहे आणि दुसरं आहे वाईल्ड लाईफ डिव्हिजन. बघा, एक प्राण्याच्या नावाने आहे प्रोजेक्ट एलिफंट डिव्हिजन आणि दुसरं वाईल्ड लाईफ डिव्हिजन. तर हे महत्त्वाचं आहे. आणि ही जी आहे ही ऑटोनॉमस बॉडीज आहेत तिच्यामध्ये काही, तर वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, त्याच्यानंतर सेंट्रल झू ऑथॉरिटी. आता नावातच आहे सेंट्रल झू ऑथॉरिटी. आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे बघा, एक तर वाईल्ड लाईफ डिव्हिजन जे आहे त्याच्यात 2 सब डिव्हिजन आपण बघितले, एक प्रोजेक्ट एलिफंट डिव्हिजन आणि दुसरं वाईल्ड लाईफ डिव्हिजन. याच्या अंतर्गत 3 ऑटोनॉमस बॉडीज आहेत. पहिली जी आहे ती वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आहे. दुसरी जी बॉडी आहे ती सेंट्रल झू ऑथॉरिटी आहे आणि तिसरी जी बॉडी आहे ती नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी आहे. तर ह्या 3 ऑथॉरिटी लक्षात ठेवा. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, दुसरी आहे सेंट्रल झू ऑथॉरिटी आणि तिसरी आहे नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी. या 3 ऑटोनॉमस ऑथॉरिटी त्याच्या अंडर. तर ते एक लक्षात असू देत. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे काय की वाईल्ड लाईफ कन्झर्वेशनद्वारे सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम चालवल्या जातात. तिच्यामध्ये इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ वाईल्ड लाईफ हॅबिटेट आहे. आता याचे 3 कंपोनंट्स आहेत. आता तिच्या नावातच आहे बघा, वाईल्ड लाईफ हॅबिटेट्स. मग आता याच्यात काय आहे की प्रोटेक्टेड एरियाज जे आहेत, नॅशनल पार्क, वाईल्ड लाईफ सँच्युरी, कन्झर्वेशन रिझर्व आणि कम्युनिटी रिझर्व. आता हे तुमचे कन्सेप्ट इकॉनॉमी आपल्या एन्व्हायरमेंटचे क्लिअर पाहिजेत. नॅशनल पार्क काय असतं, वाईल्ड लाईफ सँच्युरी काय असते, कन्झर्वेशन रिझर्व काय असतं आणि कम्युनिटी रिझर्व्स असतं, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. आणि दुसरं असतं की प्रोटेक्शन ऑफ वाईल्ड लाईफ आउटसाईड प्रोटेक्टेड एरिया, रिकव्हरी ऑफ प्रोग्राम फॉर सेव्हिंग क्रिटिकली इंडेंजर स्पेसिस अँड हॅबिटेट्स. एकंदरच हॅबिटेटशी रिलेटेड आहे हे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऑफ वाईल्ड लाईफ आउटसाईड द प्रोटेक्टेड एरियाज. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वाघांचा मृत्यू जो झाला आहे तो त्यांच्या हॅबिटेट बाहेर, म्हणजे त्यांचं जे काही वन्यजीव टेरिटरी आहे त्याच्या बाहेर जाऊन जो सर्वात जास्त वाघांचा मृत्यू तो महाराष्ट्रामध्ये आहे. वाईल्ड लाईफ कंट्रोल ब्युरो जो आहे, आता हे जे वाईल्ड लाईफ कंट्रोल ब्युरो आहे ही एक स्टॅट्युटरी बॉडी आहे आणि सरळ वाईल्ड लाईफ क्राईम कमी करण्यासाठीची ही बॉडी आहे. हेडक्वार्टर नवी दिल्लीमध्ये 5 रिजनल ऑफिसेस आहे याचे, दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई, जबलपूर. 3 सब रिजनल ऑफिसेस आहेत, गुवाहाटी, अमृतसर, कोचीन, आणि 5 बॉर्डर युनिट्स आहेत त्याचे, रामनाथपुरम, गोरखपूर, मोतीहारी, नाथुला, मोरेह. तर मला तुम्ही सांगा, मोतीहारी हे ठिकाण चर्चेमध्ये होतं तर ते कुठल्यामुळे, आणि एक मोरेह नावाचं ठिकाण, हे 2 ठिकाणं करंटमध्ये बऱ्याचदा चर्चेत आहेत, तर ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यानंतर हा जो वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो आहे तो 2007 स्थापन झाला होता. सेंट्रल झू ऑथॉरिटी. आता सेंट्रल झू ऑथॉरिटी जी आहे तर तिचं हेडक्वार्टर नवी दिल्लीला आहे, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टच्या अंतर्गत आहे. मेन काय असणार याचं तर प्रॉपर हेल्थ केअर ऑफ ॲनिमल अँड इंडियन झू. आता हे चर्चेत का आलेलं आहे जास्त, कारण कोविड-19मुळे अमेरिकेतल्या एका झूमधल्या वाघिणीला
कोविड-19ची सिम्पटम्स दिसले आणि त्याच्यामुळे सेंट्रल झू ऑथॉरिटीजवर आता काम चालू आहे की तुम्ही खूप प्रॉपरली तिथं काम करणाऱ्या लोकांच्या टेस्ट करणं, त्या प्राण्यांबरोबर राहताना हँडलिंग कसं करायचं, काय करायचं, त्याच्यामुळे सेंट्रल झू ऑथॉरिटी सध्या चर्चेत आहे. नॅशनल झुओलॉजिकल पार्क 1959मध्ये स्थापना झाली होती याची. आता ऑब्वियसली काय आहे की याच्यामध्ये स्ट्रेंथन द नॅशनल एफर्ट्स इन कन्झर्वेशन ऑफ रिच बायोडायव्हर्सिटी ऑफ कंट्री. हा ना, सगळ्यांचं तेच आहे, स्ट्रेंथन करा बायोडायव्हर्सिटी वगैरे. त्याच्यानंतर प्रोजेक्ट एलिफंट 1992 हे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये काय आहे की प्रोटेक्शन ऑफ एलिफंट. नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी, प्रोजेक्ट टायगर जो आहे, तर नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी ही स्टॅट्युटरी बॉडी आहे मिनिस्ट्रीच्या अंडर आणि वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टच्या प्रोव्हिजन्स अंडर ती अमेंडमेंट तिच्यामध्ये झालेली आहे. 2006मध्ये अमेंडमेंटसुद्धा झालेली आहे. त्याचं रिझन असं आहे की एकदा का यांना दिसलं की बाबा प्रोजेक्ट टायगर सक्सेसफुल झाला आहे, तर त्याच्यानंतर त्यांनी मग बाकीच्या ह्याच्यात पण ते वर्क करायला सुरुवात केलं. जसं फॉर एक्झाम्पल आपण गेंड्यासंबंधीचा एक व्हिडिओ बघितलेला आहे, तर ग्रेटर रायनो, ओके, ग्रेटर हॉर्न रायनो इन केस ऑफ इंडिया. तर त्याच्यासाठी पण हॉर्न रायनो टास्क फोर्स आहे, पण ती रायनो टास्क फोर्स ॲक्च्युअलमध्ये ही सगळी नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटीज आहेत, 30 लोक आहेत फक्त. ते आता टायगरच्या ऐवजी रायनोवर फोकस करतायत, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रोजेक्ट टायगर 1973मध्ये आला होता. 9 टायगर रिझोर्सपासून आता 50 टायगर रिझोर्व झालेले आहेत जवळपास 18 राज्यांमध्ये. मला सांगा भारतामध्ये सर्वात जास्त टायगर कुठल्या राज्यात आहेत? ओके, आता सेन्सर व्याघ्रगणना झालेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, इंडियामध्ये सर्वात जास्त जे आहेत ते 2967 एवढे मॅक्झिमम आहेत जगामध्ये, तर ते एक लक्षात ठेवा. दुसरं महत्त्वाचं जे आहे की वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे, तर तो आपण तिच्यामध्ये अपडेट केला आणि त्याऐवजी आता वाघांच्या ऐवजी बाकीचे सुद्धा जे काही ॲनिमल्स आहेत त्याचं प्रोटेक्शन आपण करणार आहोत. फॉर एक्झाम्पल गीर कन्झर्वेशन ऑफ लॉयन्स आणि काझीरंगामध्ये 1 हॉर्न रायनोज. तर हे मी तुम्हाला आत्ताच एक्झाम्पल दिलेलं आहे. इंटरनॅशनल टायगर डे जो असतो तो 29 जुलैला असतो आणि सेंट पीटर्सबर्ग टायगर समिट 2010ला झालं होतं आणि ते टायगरची पॉप्युलेशन 2022पर्यंत डबल करायची असं तिच्यात होतं. भारताने ते अचीव केलेलं आहेत. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, टायगरबद्दल एक गोष्ट मी लास्ट इयरच्या UPSC बूस्टर टायगर जो बनवला होता त्या व्हिडिओमध्ये आहे. तो व्हिडिओ मी परत एकदा पोस्ट करतो किंवा तुम्ही सर्च करू शकता UPSC बूस्टर टायगर संबंधीचा, तर तिच्यात तुम्हाला मिळेल सगळं. ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया, भारत जगातला पहिला देश आहे ज्यांनी हे ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया 1960मध्ये सुरू केलं होतं आणि याची जी हेडक्वार्टर आहे ते चेन्नईमध्ये आहे, तर ते लक्षात ठेवा. फ्री मोबाईल ॲनिमल क्लिनिक, तर जे काही वर्ल्ड ॲनिमल डे असतो 4 ऑक्टोबर, तर त्या वीकमध्ये फ्री मोबाईल ॲनिमल क्लिनिक चालवलं जातं आणि ते ॲनिमल वेलफेअर बोर्डाद्वारे चालवलं जातं, ते एक लक्षात ठेवा. एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट, तर आता NGTचा आपण एक लेक्चर कालच केलेलं आहे, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल. तर तिच्यामध्ये NGTबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं की एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट, कुठला प्रोजेक्ट येतोय तर त्याचा एन्व्हायरमेंटवर काय इम्पॅक्ट होतो ते बघायचं. 1978 याची सुरुवात झालेली आहे. एअर पॉल्युशनच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघितलं तर एअर पॉल्युशनचा जो ॲक्ट आहे आपला तो 1981चा आहे. एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट आहे 1986चा. आता सगळ्यात महत्त्वाचं जे असतं की एअर पॉल्युशनमध्ये या 2 ॲक्ट महत्त्वाचे आहे. एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट, तर एअर पोल्युशन कसं कमी करायचं त्याच्या संबंधीचं मेकॅनिझम आणि त्याचे हँडलिंग इश्यूज एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट प्रोव्हाइड करतो, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नॅशनल ॲम्बिगंट एअर क्वालिटी स्टँडर्ड्स, तिच्यामध्ये जे असतात ते 12 पॉल्युटंट असतात. इंडिया आपलं जे इयरबुक होतं स्पॉटलाईट इयरबुक, तिच्यामध्ये मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. इंडिया एअर क्वालिटी मॉनिटरिंग प्रोग्राम आपण चालवतो. त्याच्यानंतर आपण भारत 4वरून भारत 6वर लीफ फ्रॉगिंग केलेली, उडी मारली आपण, 5 नंबरचा गॅप टाकला आणि 1 एप्रिल 2020 आता BS6. पण ते सगळं कोविड-19मुळे गडबडलं, आता बघूयात सगळं. त्याच्यानंतर नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स जे आहे, तर 2015 त्याला सुरुवात झालेली आहे. ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन, हे लक्षात ठेवा, दिल्लीसाठी खास करून हे केलं गेलं होतं आणि तिच्यामध्ये स्पेसिफाय केलं जातं की किती पार्टिक्युलेट मॅटर रिक्वायर पाहिजे, म्हणजे त्याचं स्पेसिफिक ॲक्शन्स आणि द्या. PMच्या बाबतीमध्ये पार्टिक्युलेट मॅटरच्या बाबतीमध्ये असतं, तर ते एक आहे की मॉडरेटच्या पलीकडे ते जाता कामा नये. तर नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स हे 2015 आणि एक ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन फॉर दिल्ली, तर ते एक लक्षात असू देत. त्याच्यानंतर 2017
हरित दिवाळी स्वस्त दिवाळी असं कॅम्पेनिंग चालवतं गव्हर्नमेंटनी. त्याच्यानंतर स्वच्छ हवा फॉर स्वच्छ अँड स्वस्त भारत हे पण 2017 केलं होतं. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ह्या इंडिया एअरबुकचा प्रॉब्लेम काय असतो. आता 2020 चालू आहे, मग 18-19 काही नाही झालं का, तर हा याचा प्रॉब्लेम आहे की हे अपडेट होत नाही. त्याचे एक्झाम्पल समोर दिसतीलच तुम्हाला, बऱ्याच ठिकाणी ते अपडेटेड नसतं. त्याच्यानंतर आता हे स्कीम फॉर कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट्स हे एक प्रकरण काय आहे की हिच्यामध्ये जे छोटे प्लांट असतात तर त्यांना ते जे काही सगळं केमिकलयुक्त पाणी वगैरे बाहेर सोडणार आहेत, तर त्यांना ते ट्रीटमेंट प्लांट्स असावे लागतात. पण त्यांच्याकडे एवढी म्हणजे फायनान्शियल कॅपॅसिटी नसते. तर हा एक कोऑपरेटिव्ह मुवमेंट आहे की ज्याच्या अंतर्गत त्यांना सबसिडी दिली जाते त्या प्लांटवर. ती जवळपास आता 50% केलेली आहे. हिच्यामध्ये दोनच कन्सेप्ट आहे. ते म्हणजे काय की एकतर त्यांना ते म्हणजे एन्व्हायरमेंट संबंधीच्या गोष्टी खूप प्रॉपरली करायचं की ट्रीट इफ्लुएंट एमेंट क्लस्टर स्मॉल इंडस्ट्रीजसाठीचे. वॉटर कन्झर्वेशन नावाची एक गोष्ट आहे आणि वेस्ट वॉटर ट्रीटमेंट हा एक महत्त्वाचा मुद्दा आणि दुसरा हा 2 नंबरचा मुद्दा. एवढं लक्षात ठेवा, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट, वॉटर कन्झर्वेशन. ओके, स्कीम फॉर कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट्स. ओके, याच्यामध्ये सबसिडी बघा 25%ची 50% वगैरे केलेली आहे, पण मला बेसिक तेवढं माहीत असलं मोर दॅन इनफ आहे. त्याच्यानंतर हजार्डस सबस्टन्स मॅनेजमेंट डिव्हिजन, तर याच्यामध्ये सॉलिड वेस्ट जे आहे त्याच्यासाठीचे जे नियम आहेत तर त्याच्यामध्ये चेंजेस पण केले गेलेले आहेत. तर ते एक लक्षात ठेवा. पब्लिक लायबिलिटी इन्शुरन्स ॲक्ट 1991 जे NGT साठीचे 7 कायदे ज्याच्यासाठी ते काम करतं तिच्यातला हा एक कायदा आहे. MCQ करता लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन ते म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल जे आहेत. आता बघा, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल जे आहे त्याच्यामध्ये की नवीन रूल जे आहेत ते कशाला लागू होणार आहेत की सेन्सस टाऊन आहे, अर्बन ॲग्लोमरेशन आहे, नोटिफाईड इंडस्ट्रियल टाउनशिप आहे, कंट्रोल ऑफ इंडियन रेल्वेच्या अंतर्गत एरिया, एअरपोर्ट, ह्या सगळ्यांना सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल लागू होणार आहे बघा. एअरबोस, पोर्ट हार्बर, डिफेन्स इस्टॅब्लिशमेंट हे खूप महत्त्वाचं आहे ना. म्हणजे तुमचं जे BS4 BS6 आहे तर BS6चे नॉर्म्स लगेच सगळ्या आर्मीच्या गाड्यांना लागत नाही, तर ते एक लक्षात ठेवा. पण इथं सॉलिड वेस्टचे रूल जे आहे ते डिफेन्स इस्टॅब्लिशमेंटला सुद्धा लागत आहेत. मग अशा पद्धतीने ते एक लक्षात ठेवायचं, ते ऑप्शन मग तुम्हाला देऊ शकतात. आता याच्यामध्ये काय असतं की त्यांनी सेग्रिगेशन करायचं 3 स्ट्रीममध्ये. म्हणजे वेट म्हणजे काय, ओला कचरा बायोडिग्रेडेबल, ड्राय कचरा काय प्लास्टिक, पेपर, मेटल. त्याच्यानंतर डोमेस्टिक हजार्डस वेस्ट काय असतं, डायपर असतात, नॅपकिन असतात, एम्प्टी कंटेनिंग असतात, मॉस्किटो रिपेलंट असतात. तर हे सगळे चेंज करायचे. लोकल गव्हर्नमेंट युजर फी लावू शकतं की जे कलेक्शन करणाऱ्यांसाठी आहे, म्हणजे जे जनरेट करतात आणि ते कलेक्शन करणाऱ्यांना दिलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर एक महत्त्वाचं याच्यामध्ये बरेचसे आता हे मायक्रो हे आहेत तर त्याचा एवढा हे नाही. दुसरं महत्त्वाचं एक प्लास्टिक वेस्टच्या बाबतीत लक्षात ठेवा की आधी जे होतं की मिनिमम थिकनेस जी होती ती 40 होती, तर ती आता 50 मायक्रॉन केलेली आहे. तर ते एवढं एक लक्षात ठेवा, 50 मायक्रॉन. आणि NGTनी पण हा निर्णय दिलेला आहे दिल्लीच्या बाबतीमध्ये. तर हे प्लास्टिकच्या बाबतीमध्ये एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे फ्लाय ॲश. तर फ्लाय ॲशचं युटिलायझेशन करायचं, कशात करायचं, जे काही थर्मल पॉवर प्लांट आहे तिच्यातून मोठ्या प्रमाणावर राख बाहेर पडते तर ती मॅन्युफॅक्चर, बिल्डिंग मटेरियल आणि कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीमध्ये करायचं. आणि अशा पद्धतीने काम करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ना. बेसल कन्व्हेन्शन बघा, बेसल नॉर्म्स कशात असतात, इकॉनॉमिक्समध्ये असतात. हे बेसल कन्व्हेन्शन कशात आहे, पर्यावरणामध्ये आहे. बेसल कन्व्हेन्शन कशासाठी आहे तर ट्रान्सबॉन्ड्री मुवमेंट ऑफ हजार्डस वेस्ट अँड देअर डिस्पोजल. 1989 झालं होतं बेसल स्वित्झर्लंडमध्ये की एका देशातून दुसऱ्या देशामध्ये हजार्डस वेस्ट डिस्पोजल वेस्ट जाता कामा नये. ह्युमन हेल्थ प्रोटेक्ट करणं हे याचं बेसिक होतं. तर एवढं लक्षात ठेवा की इट इज ऑल अबाउट बेसल कन्व्हेन्शन. हजार्डस वेस्ट एका बाउंड्रीतून ट्रान्सबाउंड्री याचं मेकॅनिझम ट्रान्सफर व्हायला नको. रॉटरडॅम कन्व्हेन्शन हे कशा संबंधी आहे तर हजार्डस केमिकल अँड पेस्टिसाइड इंटरनॅशनल ट्रेडमध्ये जे असतात, तर 2004 हे आलं होतं. तर इट इज ऑल अबाउट केमिकल. ओके, तर हे एक लक्षात ठेवा. सिम्पली विचारलं जातं, खूप डीपमध्ये लोक जात नाहीत, पण तुम्हाला एवढं माहीत पाहिजे की कुठल्याचा संबंध कशाशी आहे. पण आता याच्यामध्ये 2 महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. एक तर हे केमिकल संबंधी आहे. याच्या जे महत्त्वाचं डेजिग्नेटेड नॅशनल ऑथॉरिटीज ज्या आहेत त्या मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर कोऑपरेशनशी संबंधित आहे. आणि ऑफिशियल कॉन्टॅक्ट पॉईंट जो आहे तो मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट आहे. असं होऊ शकतं की केमिकल आहे, रॉटरडॅम कन्व्हेन्शन आपण एन्व्हायरमेंटच्या बुकमध्ये वाचलं आणि त्याची मिनिस्ट्री आपण एन्व्हायरमेंट म्हणू शकतो. पण याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या ऑथॉरिटीज आहेत. एक म्हणजे
डिझिग्नेटेड नॅशनल ऑथॉरिटीज, तर त्या मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर, आणि ऑफिशियल कॉन्टॅक्ट पॉईंट हा मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट आहे, हे इथं लक्षात ठेवा. स्टॉकहोम कशा संबंधी आहे तर परसिस्टंट ऑर्गॅनिक पॉल्युटंट जे काय असतात POPs त्याच्यासाठी आहे ते. स्टॉकहोम कन्व्हेन्शन जवळपास 12 केमिकल सुरुवातीला होते, आता याच्यात 23 केमिकल्स आहेत. इंडियानी 2006 मध्ये रॅटिफाय केलं आहे, ते 2004 मध्ये आलं होतं. तर हिच्यामध्ये पण सेमच आहे की फोकल पॉईंट्स जे आहेत ते मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट चेंज आहे, आणि याच्यासाठी डेजिग्नेटेड नॅशनल ऑथॉरिटीज जे आहे ते मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चरचे आहे. म्हणजे तुमच्यासाठी सोपं आहे हे की है ना, त्याचा कॉन्टॅक्ट पॉईंट किंवा फोकल पॉईंट जो आहे तो मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, आणि बाकी डेजिग्नेटेड ऑथॉरिटी मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर. मिनिमाटा कन्व्हेन्शन जे आहे ते मर्क्युरी संबंधीचं आहे, ते तुम्हाला माहीत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, नॅशनल रिव्हर कन्झर्वेशन प्लॅन. हा गंगा ॲक्शन प्लॅन 1985 पासून इम्प्लिमेंट होतो, तर तेही लक्षात ठेवा. म्हणजे सुरुवात जी आहे नद्यांच्या संवर्धनाची ती गंगा ॲक्शन प्लॅन पासून झालेली आहे. आणि वॉटर रिसोर्स चॅप्टरमध्ये आपण याच्याबद्दल बरंच काही जाणून घेतलेलं आहे. पण आता हे एक आहे की जे लेक्स आहेत, लेकचं संवर्धन करण्याचे प्रोजेक्ट. मग आता इथं सिम्पली ते प्रोजेक्ट दिलेलं आहे, पण कुठला लेक कुठल्या राज्यात हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. डल जम्मू काश्मीरमध्ये आहे, शिवपुरी आणि सिंधसागर लेक मध्य प्रदेशमध्ये आहे, ट्विन लेक ॲट मोकोचुंग नागालँडमध्ये आहे, अण्णासागर पुष्कर पिचोला हे 3 लेक राजस्थानमधले आहे. आता हे अन्नसागर असू शकतं राजस्थान, बऱ्याचदा अण्णासागर वगैरे, तर सागर वगैरे सदन इंडियामध्ये येत नाही, अण्णासागर कन्फ्युजन नका करू. त्याच्यानंतर रामगड तळ आणि लक्ष्मी तळ हे उत्तर प्रदेशमध्ये आहे, तर ते एक लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर कन्झर्वेशन ऑफ वेटलँड्समध्ये नॅशनल वेटलँड कन्झर्वेशन प्रोग्राम जो आहे तो आपण 1987 मध्ये सुरू केला होता, तर हेही लक्षात ठेवा. वेटलँडवर प्रश्न जाऊ शकतो. रामसार कन्व्हेन्शन आपण सिग्नेटरी आहे 1982 मध्ये. रामसार कन्व्हेन्शन 1971 मध्ये आलं, 1975 मध्ये लागू झालं, भारताने 82 मध्ये साईन केली. आता हिच्यामध्ये भारतात आत्ता सध्या 37 तिथं रामसार साईट आहे. इथं बघा 26 दिलेल्या आहेत, अपडेटेड नाही आहे. 2020चं इंडिया एअरबुक आहे ना. गव्हर्नमेंटची कामं अशी असतात. वर्ल्ड वेटलँड डे सेलिब्रेटेड ॲट 2 फेब्रुवारी. 2020ची जी थीम होती, आता हे बघा 2017 नंतर अपडेशन नाही आहे. 19 पर्यंत तरी यांनी अपडेट करायला पाहिजे होतं, 20 आलेलं आहे. 2020ची जी थीम आहे ती म्हणजे बायोडायव्हर्सिटी अँड वेटलँड अँड बायोडायव्हर्सिटी. तर हे एक लक्षात ठेवा, वेटलँड अँड बायोडायव्हर्सिटी ही थीम आहे 2020च्या 2 फेब्रुवारीच्या जागतिक वेटलँड डेची. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे नॅशनल अफॉरेस्टेशन अँड इको डेव्हलपमेंट बोर्ड. नावातच आहे, 1982ला स्थापना झालेली आहे. अफॉरेस्टेशन म्हणजे काय, जास्तीत झाडं वगैरे लावायची, आणि इको डेव्हलपमेंट तर एन्व्हायरमेंटल डेव्हलपमेंट संबंधीचे कामं करायचे. ओके. आता हिच्यामध्ये त्याच सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, इकोलॉजिकल रिस्टोरेशन, डिग्रेडेशन ऑफ फॉरेस्ट जे काही झालेलं आहे त्या संबंधीचं वगैरे. त्याच्यानंतर नॅशनल अफॉरेस्टेशन प्रोग्राम स्कीम, तर 2002 मध्ये आपण लॉन्च केलेली. बघा वरती जे आहे नॅशनल अफॉरेस्टेशन इको डेव्हलपमेंट बोर्ड आहे, हे 1992ला आलेलं आहे, आणि स्कीम जी आपण लॉन्च केलेली आहे ती 2002ला. म्हणून जे MCQच्या बाबतीत येतं, छोट्या छोट्या ह्या गोष्टी आहेत, ह्या आपण थोड्या लक्षात ठेवल्या तर गोष्ट वर्क होते. आणि नावातच आहे अफॉरेस्टेशन, म्हणून फॉरेस्ट कव्हर वाढवायचं. इको डेव्हलपमेंटल फोर्स स्कीम, हे खूप इंटरेस्टिंग आहे. आता इको डेव्हलपमेंटल फोर्स काय असते ना, तर ती मिनिस्ट्री ऑफ डेव्हलपमेंटच्या अंडर आहे. आता हे 1980च्या दशकात मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सनी सुरू केलं होतं. तर याच्यामध्ये काय होतं की जे अशा ठिकाणं आहेत की जिथं जाणं सहज शक्य होत नाही, तर तशा ठिकाणी इकोलॉजिकल रिजनरेशन करायचं डिफिकल्ट एरियाचं, आणि मिनिंगफुल एम्प्लॉयमेंट भेटणार एक्स सर्व्हिसमॅनला. जे मिलिटरीमधून रिटायर होतात त्याच्यानंतर त्यांना जॉबची गरज असते, जॉब वेगवेगळ्या क्षेत्रात दिले जातात समजा. तर जर आपण इको डेव्हलपमेंट फोर्स स्कीम आणली तर तिच्यात एक्स सर्व्हिसमॅनला पण जॉब मिळेल. तुम्ही आता हे बघितलं असेल बघा, इको बटालियन नावाचा किंवा इको टास्क फोर्स नावाचा जो स्कीम आहे, बटालियन्स. इको बटालियन आपल्या ज्या महाराष्ट्रात आपण कोटीनी झाडं लावलीत, ते तिच्यामध्ये पण इको बटालियन आपण बोलवली होती. तर हे इको बटालियन मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स फ्रेम करतं, आणि मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट त्यांना वापरतो वेगवेगळ्या ठिकाणी. तर ते एक लक्षात ठेवा. ओके. तर हिच्यात मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स आणि मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट आहे. नॅशनल मिशन फॉर ग्रीन इंडिया, तर हे जे 8 वेगवेगळे मिशन आहेत, नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज, तर त्याच्यातलं हे मिशन आहे. ओके. तर ते एक लक्षात ठेवा. मग हिच्यामध्ये परत तेच, हिच्यामध्ये काय आहे की फॉरेस्ट कव्हर वाढवायचं आपल्याला,
इकोसिस्टीम रिस्टोरेशन करायचं, फॉरेस्ट कव्हरचं, ॲग्रो फॉरेस्ट्री, सोशल फॉरेस्ट्री, हा ना. हे आता तुम्हाला कन्सेप्ट माहीत पाहिजे एन्व्हायरमेंटमधले. ॲग्रो फॉरेस्ट्री काय असते, सोशल फॉरेस्ट्री काय असते, प्रमोटिंग अल्टरनेटिव्ह फ्युल एनर्जी, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे आपलं ते म्हणजे इंदिरा गांधी नॅशनल फॉरेस्ट अकॅडमी. 1987ला हे नाव बदललं गेलं, अपग्रेडेशन झालं. 1938ला याची स्थापना झाली होती ॲज अ इंडियन फॉरेस्ट कॉलेज. ओके. आणि मग नंतर हे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसला ट्रेनिंग दिल्याचं ठिकाण आहे इंदिरा गांधी नॅशनल फॉरेस्ट अकॅडमी. ओके. त्याच्यानंतर वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया 1986मध्ये देहरादूनला याची स्थापना झालेली आहे, मिनिस्ट्री ऑफ याच्या अंडर, एन्व्हायरमेंटच्या अंडर. तर ते एक महत्त्वाचं आपल्यासाठी. आता नावातच आहे वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट. आता ही बरेच न्यूजमध्ये असते. वाईल्ड लाईफ डायव्हर्सिटी कन्झर्वेशन करणं, त्याच्यानंतर वाईल्ड लाईफ सायन्स याला ॲक्टिव्हिटीज करणं त्याच्या संबंधीच्या, मॅनेजमेंट अँड कन्झर्वेशन. ओके. तर हे सगळं. आणि मार्च जे आपलं 2 महिन्याचं आपण 7 दिवसाचं पहिला केलेलं आहे रिव्हिजन, त्याच्यात मी हे सगळं डिटेलमध्ये घेतलेलं आहे. नॅशनल ग्रीन कॉप्स हे 2001-2002मध्ये आणलं होतं. आणि जवळपास 1,00,000 इको क्लब आहेत भारतामध्ये आता 15 वर्षामध्ये. तर ते 17 नंतर हे अपडेट नाही आहे. त्याच्यानंतर नॅशनल एन्व्हायरमेंट अवेअरनेस प्रोग्राम 1986मध्ये हा प्रोग्राम आला होता. नॅशनल एन्व्हायरमेंट अवेअरनेस प्रोग्राम नावातच आहे, अवेअरनेस पसरवणं या सगळ्या गोष्टींची. नॅशनल नेचर कॅम्पेनिंग प्रोग्राम जो आहे तो 6वी ते 8वीच्या स्टुडंटसाठी आहे, की त्यांना 2 ते दिवसाची एक पर्टिक्युलर ह्या 6वी ते 8वीमध्ये 2 ते 3 दिवस कॅम्पेनिंगचा एक्सपिरियन्स घेण्यासंबंधी नॅशनल नेचर कॅम्पेनिंग प्रोग्राम 6 to 8 ग्लोबल लर्निंग अँड ऑब्झर्वेशन टू बेनिफिट द एन्व्हायरमेंट. हे ग्लोब जे आहे हे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट आणि US गव्हर्नमेंटनी 2002मध्ये साईन केलं होतं. ओके. आणि याचं काय होतं की इंडिया एन्व्हायरमेंटल सोसायटी जी आहे दिल्लीची, ती याच्यासाठी इम्प्लिमेंटिंग सोसायटी असणार आहे. आता याच्यात सगळंच आहे की ग्लोबल लर्निंग अँड ऑब्झर्वेशन टू बेनिफिट ऑफ एन्व्हायरमेंट, है ना. जागतिक स्तर आवरच्या गोष्टी बघायच्या, काय बेनिफिट आहे ते बघायचं. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट 8 मिशन जे आहे NAPCच्या अंडर, ते म्हणजे सोलर एनर्जी. सोलर एनर्जी हे 2010मध्ये आलं होतं आणि ते पहिलं मिशन आहे याच्यातलं. इन्हान्स एनर्जी एफिशियन्सी, सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, सस्टेनेबल हॅबिटेट, वॉटर, हिमालयन इकोसिस्टम, ग्रीन इंडिया, स्ट्रॅटेजिक नॉलेज फॉर क्लायमेट चेंज. तर हे 8 मिशन्स पाठ करून ठेवा, खूप महत्त्वाचे आहे, कधीही विचारलं जाऊ शकतं. नॅशनल ॲडॅप्टेशन फंड फॉर क्लायमेट चेंज 12व्या प्लॅनमध्ये आलं होतं, नाबार्डच्या अंतर्गत हे आहे. ओके. तर नॅशनल ॲडॅप्टेशन फंड फॉर क्लायमेट चेंज, ओके, हे नाबार्डच्या अंडर, आणि नाबार्ड त्याचं इम्प्लिमेंटिंग एजन्सी आहे. आता याच्यामध्ये काय आहे, फंड कशासाठी रेज करायचा, तर एन्व्हायरमेंटल ज्या काही गोष्टी आहे, ॲक्टिव्हिटीज आहेत, त्याला सपोर्ट करण्यासाठी. क्लायमेट चेंज ॲक्शन प्रोग्राम 2014पासून आपण राबवतो आहे, हे पण महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्ता चर्चेमध्ये असणारं ओझोन लेअर. कारण ह्या लॉकडाऊनमुळे ओझोन लेअर जी आहे तिची पातळी ती सगळे ज्याला जी काही छिद्र पडले होते ते सगळं ओके झालेलं आहे आता बऱ्यापैकी, असं म्हटलं जातं आहे सगळ्या दुरून. तर ओझोन लेअरच्या बाबतीत काय ना, O3 असतो हा, आणि स्ट्रॅटोफिअरमध्ये असतो. ॲक्च्युली ट्रोपोफिअरमध्ये पण ओझोन कधी कधी आढळतो, पण ट्रोपोफिअरमधला ओझोन जो आहे तो आपल्यासाठी पॉयझनस आहे एक प्रकारे. पण स्ट्रॅटोस्फिअरमधला जो आहे तो अल्ट्राव्हायलेट बी रेडिएशन ऑब्झर्व करून घेतो आणि त्याच्यामधून आपल्यापर्यंत ते पोहोचू देत नाही. जर आपल्यापर्यंत आले तर स्किन कॅन्सर, आय कॅट्रॅक्ट, बॉडी इम्युन सिस्टीम, त्याच्यानंतर प्रोडक्शन जे आहे क्रॉपचं ते कमी होऊ शकतं. सिम्पल MCQ आहे, अल्ट्राव्हायलेट रेजनी काय होऊ शकतं. त्याच्यानंतर आपण व्हिएना जो कन्व्हेन्शन आहे प्रोटेक्शन ऑफ ओझोन लेअर, तर ते आपण सिग्नेटरी आहे इंडिया. 1985मध्ये व्हिएना आहे. त्याच्या अंतर्गत मॉनिट्रियल प्रोटोकॉल ऑन सबस्टन्स दॅट डिप्लीट ओझोन लेअर 1987मध्ये आहे. बघा, व्हिएना कन्व्हेन्शन जे आहे ते ओझोन लेअरच्या प्रोटेक्शन संबंधी आहे, आणि मॉनिट्रियल प्रोटोकॉल जो आहे तो अशा सबस्टन्सला डिप्लीट करायचं, म्हणजे ते वापरणं कमी करायचं ज्याच्यामुळे ओझोन लेअरला प्रॉब्लेम होऊ शकतो, कमी होऊ शकते ती. तर भारताने दोन्ही याच्यावर सह्या केलेल्या आहेत, तर ते एक लक्षात ठेवा. व्हिएना कन्व्हेन्शन एक याच्या अंतर्गत मॉनिट्रियल प्रोटोकॉल जो आहे की ज्याच्यामध्ये असे जे सबस्टन्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल CFC असेल, CTC असेल, हॅलॉन्स असतील, तर हे एक वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल असं कन्व्हेन्शन आहे जगातलं. 197 UN मेंबर कंट्रीजनी याच्यावर सही केलेली आहे आणि ते वर्क करत आहे. तर मॉनिट्रियल प्रोटोकॉल एक लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा आहे, मोस्ट प्रॉब्ली सक्सेसफुल मानला जातो. त्याच्यानंतर
युनायटेड नेशन कन्व्हेन्शन टू कॉम्बॅक्ट डेझर्टिफिकेशन 1994मध्ये भारत याचाही सिग्नेटरी कंट्री आहे, तर तेही एक लक्षात ठेवा. याच्या संबंधी पण एक मी सिम्पल लेक्चर बनवलेलं आहे. एन्व्हायरमेंटची जी प्लेलिस्ट आहे तिच्यात तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम. आता याच्यासाठी आपण जे असतं की भारत UNEPचा सदस्य आहे आणि दरवर्षी आपण जवळपास $1,00,000 UNPAला फंड म्हणून देतो. $1,00,000. ग्लोबल एन्व्हायरमेंटल फॅसिलिटी हे एक महत्त्वाचं आहे बघा. इंडिया याचा फाउंडर मेंबर आहे ग्लोबल एन्व्हायरमेंटल फॅसिलिटी. 1991मध्ये स्थापना झालेली आहे याची. जवळपास 183 देश. आता कुठल्या कुठल्या कायद्या अंतर्वय हिच्यामधले जे काही प्रिन्सिपल्स आहेत ते बेस्ड आहेत. एक, कन्व्हेन्शन ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज UNFCC, त्यानंतर नॅशनल कन्व्हेन्शन ऑफ कॉम्बॅक्ट डेझर्टिफिकेशन UNCCD, स्टॉकहोम कन्व्हेन्शन ऑफ POP, मिनिमाटा कन्व्हेन्शन ऑफ मर्क्युरी. तर ह्या सर्वांचा विचार करून हे बनलेलं आहे ग्लोबल एन्व्हायरमेंटल फॅसिलिटी. आणि याचे 5 फोकल एरिया आहेत. एक, बायोडायव्हर्सिटी, दुसरं क्लायमेट चेंज, तिसरं लँड डिग्रेडेशन. बघा, कारण हिच्यामध्ये काय आहे, नॅशनल कन्व्हेन्शन ऑन कॉम्बॅक्ट डेझर्टिफिकेशन, सो लँड डिग्रेडेशन, इंटरनॅशनल वॉटर्स आणि केमिकल अँड वेस्ट POP पण हिच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे केमिकल वेस्ट आहे. तर बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट चेंज, लँड डिग्रेडेशन आणि 1, 2, 3, 4 आणि 5 या फोकस एरियावर हे काम करतं. तर हे नक्की लक्षात ठेवा. MCQसाठी आपल्याला विचारलं जाऊ शकतं. म्हणजे याच्यात ग्लोबल एन्व्हायरमेंटल फॅसिलिटी ही कुठल्या याच्या कन्व्हेन्शनच्या बेसिसवर आहे, तर ते CBD, UNFCC, UNCCD, स्टॉकहोम, मिनिमाटा आणि 5 फोकस एरिया. स्पॉटलाईट बरोबर जोडलेला राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.